आज आपण आलो आहोत या देवगिरी किल्ल्यावरती। या किल्ल्यानं अगदी संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारताची एकेकाळी राजधानी राहिलेला असा हा अभेद्य असा किल्ला देवगिरी किल्ला। तर या किल्ल्यावरती आज आपण पर्यटनाच्या निमित्तानं खास करून आलो आणि या ठिकाणी ही जी सहलींची रेलचेल, अगदी लांबून लांबून येणाऱ्या पर्यटकांचा गर्दीचा या ठिकाणचा हा भाग। या किल्ल्यावरती अनेक राजे महाराजे यांनी सत्ता उपभोगल्या, त्याचप्रमाणे अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहिले आणि अगदी इसवी सन 1327 ते 1334 या काळामध्ये मोहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सल्तनत बादशहाने हा मराठवाड्यामध्ये असलेला हा किल्ला त्या काळामध्ये आपल्या राज्याची राजधानी म्हणून, म्हणजे भारताची राजधानी त्या काळामध्ये निवडली होती। आणि खरोखर आपला हा वैभवशाली इतिहास त्याला साक्ष आहे की आपला हा जो किल्ला आहे तो खरोखर कधीच जिंकले गेले नाही, परंतु हंद फितुरी आणि शत्रूला हात मिळवणी केल्यामुळे तो बऱ्याचशा वेळेला शत्रूच्या ताब्यात गेला आहे। परंतु असा हा आपल्या महाराष्ट्रामधला पर्यटनाचा मानबिंदू असलेला हा किल्ला जागतिक वारसा स्थळापैकी एक आहे। आणि या ठिकाणी आज आपण हा व्हिडिओ शूट करतो आहोत। तर खरोखर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी मला अगदी आनंद होतोय की हा किल्ला अगदी पर्यटनाचं माहेरघर आणि आपल्या भारताची राजधानी होऊन गेलेला असा हा किल्ला आहे। तर या किल्ल्याचा बराचसा भाग या ठिकाणी वरती जाऊन आल्यानंतर मी तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे, परंतु या ठिकाणी लाईव्ह येण्याचं कारण असं की हा जो किल्ला आहे तो खरोखर पर्यटनाचं केंद्र आहे आणि संपूर्ण देशातून नव्हे तर बाहेरच्या देशातून, राज्यातून लोक या ठिकाणी पर्यटनाच्या निमित्तानं या किल्ल्याला भेट देत असतात। तर